बाहेरून परप्रांतातून येणाऱ्या अंटू गंटू दुर्गेश दीपक या लोकांना दाखले दिले। त्यांची बातमी आहे 7 लाख खर्च बेकायदा दाखले यानं गंभीर आरोप। मुसारणे सरपंचावर मोठी कारवाई। मुसारे ग्रामपंचायतीचे लोकनेतो सरपंच राजेश सातवी यांना पदावरून हटवण्यात आले आहे। कोकण विभागीय आयुक्तांच्या शिफारशीनंतर वाडा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी लेखी आदेश दिले। परप्रांतीयांना बेकायदा दाखले मासिक सभेत ठरावाशिवाय निर्णय। 2022-23 मधील 7 लाख रुपयांच्या खर्चामधील कथित अनियमितता आणि 852 दिवस उलटून सुद्धा गाव समित्या स्थापन करण्यास विलंब अशा गंभीर आरोपांमुळे ही कारवाई झाली असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी ग्रामच्या सदस्य योगेश लवगायकर यांनी तत्कालीन पालकमंत्र्यांकडे तक्रारी अर्ज केला होता। यानंतर सामाजिक कार्यकर्ते कल्पेश पाटील यांनी पाठपुरावा करून हे प्रकरण स्थळीस लावलेच आहे। नक्कीच आज उशिरा का होईना आम्ही 1-1.5 वर्षापासून संघर्ष चालू केला होता या लढ्यासाठी। त्या लढ्याला आम्हाला अखेर आज यश मिळालेलं आहे। आता या पुढची लढाई आमची मुसारणे ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारासंदर्भात पण भ्रष्टाचार झाल्याचा आम्हाला निदर्शनास आलेला आहे। या संदर्भातील सर्व पेपरांची आम्ही मागणी करून आणि त्या पेपरांची वर सखोल म्हणजे अभ्यास करून आणि त्या संदर्भातली कार्यवाही जी कायदेशीर कार्यवाही आहे का जी ज्यांच्याकडून आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने केलेला असेल तर त्याची रिकव्हरी झाली पाहिजे आणि कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी मी माननीय कोकण आयुक्त यांना पत्राद्वारे करणार आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे अशी विनंती करणार। बाहेरून परप्रांतातून येणाऱ्या अंटू गंटू दुर्गेश दीपक या लोकांना दाखले दिले। त्यांची कोणत्याही प्रकारची पेपरची पूर्तता न करता किंवा पेपर न घेता दाखले दिले आणि ग्रामपंचायतचे ग्रामस्थ नियमित कर भरतात, ग्रामपंचायतकडे रितसर अर्ज करतात, त्यांना दाखले नाही, मग आमचा गुन्हा काय?